आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आपण चर्चा करतोय त्यावेळेला तर हळूहळू आपण 14 पासून 24 पर्यंत आणि आता परत तिकडे आपल्याला यायचं आत्ताच्या सगळ्या काळापर्यंत. अजित पवार, तुम्हाला असं वाटतं की अजित पवार जे बाहेर पडले ते सत्तेसाठी पवारांनी अनेकदा चर्चा केल्यामुळे आता आपल्याला जावंच लागेल म्हणून त्यांनी सांगितलं की इतक्या वेळा मला चर्चेला पाठवलं, मग कशाला पाठवलं आणि मग तुम्ही मला तोंडावर पडता, असा एक प्रवाद होता. आणि दुसरा होता की खूप चौकशा मागे लागलेल्या होत्या, ईडी, IT आणि बाकी सगळ्या. अजित पवार भाजपसोबत का गेले? तर खरं म्हणजे असं आहे, अजित पवारांनी ते सांगितलं की आम्हाला चौकशी, किंवा हे तटकरे भुजबळ तर म्हणतातच एकदम ओपनली, आम्हाला चर्चेला कशाला पाठवलं, आम्हाला चर्चेला. आता यांची इच्छा चर्चेला जायची होतीच, तो काय भाग वेगळा आहे, म्हणजे त्यांच्या मनातच होतं ते सगळं करायचं आहे ते. त्यामुळं त्यांचाच प्रश्न सोडा. पण असं आहे की प्रादेशिक पक्ष हा सांभाळणं फार अवघड गोष्ट असते, कुठलाही प्रादेशिक पक्ष. आणि केंद्रातला कुठलाही पक्ष असो सत्ताधारी, मग तो भाजप असो किंवा काँग्रेस असो, तो प्रादेशिक पक्षाला कधी गिळू असंच तसं धोरण असतं सवन. हे त्यांना संपवणं, काही करायचं त्यांना संपवायचं आणि आपला झेंडा रोवायचा, हा संबंध. आणि त्यामुळं प्रादेशिक पक्षाची त्यांना अडथळा असतो. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा हे होत होतं आणि BJPच्या काळामध्ये पण होत होतं. आता अशा काळामध्ये काही लोक वेगवेगळ्या भूमिका, ममता बॅनर्जी तलवार घेऊनच बाहेर पडतात आणि जे काय रणांगणावर जे काय होईल ते होईल असं पण त्यांचं राजकारण आहे. किंवा इव्हन DMKचं पण तसंच काही प्रमाणामध्ये होतं. पण अजित पवार भाजप, पण अजित पवारचं, शरद पवारांचं तसं नाही. शरद पवार म्हणतात की आता ते आपल्याला संपवत आहेत काय, मग आपण जरा डायलॉग करूया त्यांच्याशी, बोलत ठेवूया, जरा काळ काढू, त्यात वेळ घालू. ते म्हणतात की आमच्याकडे या, असं तुम्ही म्हणताय, जरा आम्ही विचार करतो, आम्हाला पण विचारावं लागेल काय लोकांना. रणनीती अशी ती त्यांची एक नेहमीची सवय आहे, टॅक्टिक्स. मग अजित पवार जे गेले किंवा त्यांच्यासोबत जी लोक, याची कल्पना अजित पवारांना होतीच ना. हो, नाही, म्हणूनच प्रश्न असा आहे की अजित पवार जे गेले किंवा त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ, त्यांच्यावरती आरोप होता, तटकरे होते, पटेल होते, भुजबळ होते, म्हणजे बाकीचे इतर नेते होते, म्हणजे मोस्ट ऑफ धनंजय मुंडे होते, बाकी सगळे नेते होते. मोस्ट ऑफ असे मेजर नेते होते की ज्यांच्यावरती आरोप होते. म्हणून हा प्रश्न निर्माण झाला की अरे हे भाजपसोबत जायचं आहे सत्तेमध्ये, म्हणून सत्तेचा वाटा घ्यायचा आणि आपल्याला यशवंतरावांनी सांगितलंय मग ते त्यांनी लाईन पुढे आणली म्हणून गेले की चौकशांमुळे गेले, असा एक प्रश्न शेवटपर्यंत. एक तर या लोकांचं प्रेशर होतं की आपण जाऊया बाहेर आणि घरावर छापे पडायला लागलेत आणि आता घरामध्ये आपले प्रॉब्लेम झालेले आहेत. आणि तशी स्थिती शरद पवारांच्यावर पण झाली होती. शरद पवारांच्यावर जेव्हा EDची नोटीस आली तर शरद पवार म्हणले की मी उद्याच येतो चौकशीला. आणि मग जे मागा महाराष्ट्रामध्ये झालं त्यांनी मग EDने त्यांचा नादच सोडून दिला. आता हीच अपेक्षा पवारांची की यांच्याबद्दल होती. अच्छा, हे सामोरे जातील. हां, म्हणजे काय करते, पवारांचं म्हणणं असं की काय करतील काय ते. पण असं आहे की केंद्रातल्याच राजकारण्यांनी सुद्धा काय हे जे तुमच्यावर डायरेक्ट नाही करायचं, मग तुमच्या सुना असतील किंवा लेकी असतील किंवा आणखीन कोणी असतील, त्यांचे पाहुणे रावळे, त्यांच्यावर हे करायचं. मग त्याचं प्रेशर फार येतं ना. तुमच्या घरावर टाकले छापे तर काय तुम्हाला काय त्याची पर्वा नाही, पण तुमच्या बहिणींच्या मुलींच्या सासरी जर ते छापे वगैरे पडले तर त्याचं प्रेशर येतं. आणि तसं प्रेशर अजितदादांवर खूप आलं होतं, त्यांच्या नातेवाईकांवर खूप आलं होतं. आणि ते त्याच्यामुळं ते वैतागलेले होते त्या सगळ्याच्यामध्ये. बरं, बहिणी काय म्हणणार, आम्ही काय राजकारणामध्ये नाही, तुमचं काय समज, तुमचं तुम्ही बघा ना तिकडे, आम्हाला काय त्रास देता. तिला ते सासर सांभाळायचं असतं. मला आता हे सगळं झालं छाप्यांपर्यंत. अजित पवार गेले, मग नंतरची हिस्ट्री जवळपास आता महाराष्ट्रातल्या लोकांना तर माहिती आहे की काय झालं. अजित पवारांचा अकाली मृत्यू झाला असं म्हणायला लागेल, कारण की अपघात झाला, कधीच कोणाला वाटलं नव्हतं. ही वॉज व्हेरी फिट आणि फाईन. आता प्रश्न असा आहे की त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चर्चा चालू झाली होती विलिनीकरणाची, आणि त्या विलिनीकरणावरून खूप राडारोडा चालू झालेला. नाही, आता मुद्दा असा आहे की एवढा आग्रह जो आहे तो, माझा पहिला प्रश्न जो आहे तो राहिलाच आहे तसा, पण की घाई, सुनीता पवारांना शपथ द्यायला घाई झाली का?
तर तेच मी सांगत होतो की हे सगळे फोर्सेस एकदम ॲक्टिव्ह व्हायला लागले पक्षातले बाहेरचे सगळेच. फोर्सेस म्हणजे हे नेते सगळे, हे नेते दिल्लीतल्या लोकांना पण असं वाटलं असेल की आता करायचं काय. आता हे जर गेले, आपलं अजित पवार गेले, शरद पवार सगळाच पक्ष बळकावतील. त्यांनी तिकडं त्यांची चक्र फिरायला लागली. इकडे यांच्या पक्षामध्ये हे सुरू झालं संबंध, म्हणजे कुणी नेता व्हायचं आणि कुणी, काही लोकांना उपमुख्यमंत्री स्वतःच व्हायचं होतं. पण नंतर लक्षात आलं की आपण होऊन काय उपयोग नाही, त्यांनाच करायला पाहिजे. किंवा दिल्लीचंही असं म्हणणं असावं की त्यांनाच करा, त्यांच्या मिसेस आहेत त्यांना. आणि घरामध्ये पण ते मुलांना वगैरे तेच आवडलं असेल. मग त्यातून ते एक अपरिहार्यता म्हणून त्यांचं नाव पुढं आलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि घाई झाली नाही, राजकीय परिस्थिती तशी निर्माण झाली आणि एकमेकाबरोबर तसा अविश्वास पण होता ना कुटुंबात. कुटुंबात नव्हे, इव्हन पक्षामध्ये सुद्धा. काय करतील आता हे, म्हणजे उदाहरणार्थ प्रफुल्ल पटेल काय करतील हे तटकरेंना विश्वास नाही, आणि भुजबळ काय करतील हे तटकरेंना कळत नाही. ही इतकी अवस्था त्यांच्या संबंध होती. आणि बाकी आमदार जे होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या पक्षातले जे अजितदादाबरोबर गेले होते, त्यांना तर आता आपल्याला वाली कोण, हा मोठा प्रश्न होता आमदार दृष्टिकोनातून. कारण अजितदादा होते त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता, त्यांना पाठीशी ते होते. आता आपला वाली कोण, आता आपलं इथं हे तर काय वाली होऊ शकत नाहीत आपले. त्यामुळं मग असं आहे की मग पवारच वाली आहे, दुसरं कोण आहे, असं एक ते आमदारांमध्ये पण सुरू झालेलं होतं. त्यामुळं ते घाईघाईने या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं नाव पुढं आणलं. आणि हे जर घाई केली नसती तर नाही म्हणलं तरी पवारांची बाजू फार तगडी झाली असती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पवार आणि त्यांचे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्याकडेच लोक आशेने बघायला लागले होते. आणि मग ते सुरू झालं असतं. बरं, त्याच्यापूर्वी सुद्धा कसं होतं की गेले 2-3 महिने ही एकत्रीकरणाची चर्चा सुरू होती. विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीनंतर खूप त्याला जोर आला. का बरं? कारण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी झालात, पराभव दोन्हीकडे आलात, तुम्ही गेलात तेही गेलेत, अशीच परिस्थिती झाली ना संबंध. म्हणजे कुठंच काही मिळालं नाही. आणि मग एकत्र आल्याशिवाय काय पर्याय नाही असं वाटायला लागलं. आणि मग म्हणजे असं आहे की खरं म्हणजे असं आहे की BJPची चूक आहे, ती पॉलिटिकली चुकीची गोष्ट आहे. ती अशी, तुम्ही युतीचा कारभार करता ना, तिन्ही पक्षांना एकत्र ठेवायला पाहिजे. तुम्ही महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका किंवा पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये तुम्ही पक्ष एकत्र जायला पाहिजेत. तुम्ही असे वेगवेगळे जर तुम्ही सोडून दिलेत तर ते कुठेही जातील ना. आणि मग त्याच्यामधून जो काही राष्ट्रवादी काँग्रेसला मोकळं सोडलं, त्यांनी तुम्हाला काही जागा देताच येत नाहीत, मग आम्ही शिंदे आणि मी वाटून घेऊ, काही ठिकाणी आम्ही असं करून घेऊ. आता हे म्हणल्यानंतर हे विसंवादाचं जे काही राजकारण आहे, तुम्ही युतीचं राजकारण जे करायला पाहिजे ते BJPने केलं नाही. जिकडे जास्त आपले निवडून येतील तिकडे त्याच्याबरोबर ते गेले. या राजकारणामध्ये फाटाफुटी होणारच. आणि मतभेद, आणि त्याला लोक विचार करणार की जर आपल्याला किंमतच नाही इथे तर काय करायचं काय. बरं, आमचे शून्यच निवडून आले, यांचे पण शून्य आले, माझे पण शून्य आले, करणार काय आपण. मग एकत्र या. आणि एकत्र या हे सुरू झालं होतं ठाकरे बंधूंच्या ह्याच्यापासून महाराष्ट्रामध्ये. आणि नाही म्हणलं तरी एकत्र या म्हणल्यानंतर त्यांना यश मिळालंय. विरोधी पक्ष म्हणून तरी साबूत राहिले ना, ते मजबूत आहेत. आज अपोजिशनमध्ये आहेत. अपोजिशनमध्ये असलं तरच तुम्ही सत्ताधाऱ्यामध्ये जाऊ शकता. त्यामुळे ती स्पेस त्यांच्याकडे आहे ना कायम आत्ता. पण मग आता अशी परिस्थिती असेल तर म्हणजे ठीक आहे की